आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग आवाज व्यवस्थित येतो. आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग आमच्या माऊलींचा म्हणजे आमच्या ज्ञानेश्वर माऊली. काय म्हणतायत आमचे ज्ञानेश्वर माऊली? खरं तर 15 वर्षाचा हा मुलगा आहे आणि या 15 वर्षाच्या वयामध्ये जगाची माऊली झालेली आहे. इतकं समाजाने त्रास दिलेला आहे, इतकं म्हणजे या 4 भावंडांना या समाजाने संन्यासाची मुलं म्हणून काय केलेले, प्रत्यय केलेले. इथे ब्राह्मण म्हणून त्यांच्या जन्माचा हक्क नाही, पौरोहित्य करायचं नाही, म्हणजे काम धंदा नाही, अन्न मिळवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी यांना कोणत्याही प्रकारची त्यावेळच्या कर्म समाजाने सोय ठेवली होती. अगदी प्रायश्चित्त म्हणून आई वडिलांनी दोघांनी काय घेतलीये, जिवंत समाधी घेतलीये, जलसमाधी घेतलीये, तरी पण या मुलांना मात्र मुंज नाही, मुंजेचा अधिकार नाही, आपलं पोट भरण्याचा अधिकार नाही, भिक्षेचा अधिकार नाही. त्या गावामध्ये कोणी उभं इतका समाजाने त्रास दिला, हिडीस केलं, येता जाता ओकून त्यांना बोलण्यात आले, त्यांचा अपमान करण्यात आला, खाण्याचेही वांदे करून ठेवले. असा त्यावेळेचा समाज कसा होता, कर्मठ होता आणि स्वतःकडे भगवंताची आध्यात्मिक मक्तेदारी घेऊन बसलेला होता. इतकं समाजाने त्रास दिल्यानंतर सुद्धा आमच्या या माऊलींच्या मुखातून कुठेही या समाजाला काही शापवाणी निघाली नाही. उलट आमची ही माऊली काय म्हणते, आता विश्वात्मके देवे येणे बाह्यने तोषावे, तोषो कोणी मज द्यावे बसाय दारी, जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूका परस्परे जडो मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वर महाराज की आमचा भगवंत म्हणतो, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवंत म्हणतो सज्जनांचं मी रक्षण करीन, पण दुर्जनांना मी काय करीन, त्यांचा नाश करेल. म्हणजे जो जगाचा जनक आहे, जननी आहे, तो म्हणतो दुर्जनांना मी काय करीन, त्यांचा नाश करीन. पण आमची ही माऊली, ज्या माऊलीला जी एका मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेली आहे, तिला जेव्हा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळेला ती सांगते, जे फळांची व्यंकटी सांगते, जे म्हणून फल असतील, फल म्हणजे वाईट प्रवृत्तीची, वाईट विचारांनी वागणारीची माणसं, त्यांना आपण दुर्जन असं म्हणतो. या दुर्जनांच्या अंगी असलेला जो फलपणा आहे, वाईट प्रवृत्ती आहे, ती काय होते, भगवंता नाश होते आणि तया सत्कर्मी रती वाढत. म्हणजे एकीकडे आमचा भगवंत म्हणतो अशा दुर्जनांचा मी नाश करणार, पण आमची माऊली म्हणते की अशा दुर्जनांना काय मिळते, सत्कर्मी त्यांची गती वाढवते, त्यांचा बुद्धी पालक होऊ दे आणि भूतां परस्परेत सगळ्यांच्या बद्दल त्यांच्यामध्ये दया, भाव, प्रेम वाढीस लागू दे. हा फरक आहे त्या जगताचा जो निर्माता आहे त्याच्या जो काही त्यांनी मांडलेलं त्याचं काम आहे आणि आमच्या संतांनी मांडलेलं काम आहे. म्हणजे हा फरक आहे की संत ज्या वेळेला या ठिकाणी भूमीवर अवतारित होतात त्यावेळेला असे जे खल असतात त्यांचा बुद्धी पालट करण्याचं काम करण्यासाठी येतात. हाच फरक असतो भगवंताच्या कार्यामध्ये आणि संतांच्या कार्यामध्ये. बोला सब संतन की. आमच्या या ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की सोनी असा दिवस आज अमृते पाहिजे. असं काय बरं घडलेलं आहे की आमचे महाराज म्हणतात की असा सोन्याचा दिवस आज मला बघायला काय. आमच्या या ज्ञानेश्वर माऊलींना इतका त्रास जर समाजाने दिला, म्हणजे
माऊली इतके चिडलेले आहेत आणि जाऊन रागे रागे आपल्या ताटीमध्ये बसलेले आहेत, दार लावून घेतलेले आहे. त्यावेळेला आमची मुक्ताई येऊन काठीचे अभंग गाते आणि आपल्या ज्ञानादादाला शांत करते. इतका त्रास देणारा हा समाज असताना सोन्याचा दिवस पाहण्याची कुठेतरी शक्यता होती का? मग असं नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे माऊलींना हा अभंग बोलावा लागला की सोनियाचा दिवस आज आहे अमृते पाणी. त्या काळामध्ये हा जो ब्राह्मण समाज होता तो इतका निष्ठुर झालेला होता, म्हणजे धर्माची मक्तेदारी फक्त आम्हीच घेऊन ठेवलेली आहे. भगवंतांनी आमच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेले की हे 4 वर्ण जे निर्माण केलेले आहेत ते 4 वर्ण कशासाठी आहेत? तर ब्राह्मणाने काय कार्य करायचं आहे? ब्राह्मणाची निर्मिती भगवंताच्या मुखातून आहे, ब्रह्मदेवाच्या. त्याच्यामुळे त्याचं कार्य काय? ज्ञानाचं कार्य, भगवंताची पूजा अर्चा करणे, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करणे हे त्याचं कार्य आहे. आणि त्याच्यानंतर क्षत्रियाचं कार्य काय आहे? तर संपूर्ण प्रजेचं रक्षण करायचं. त्याच्यानंतर येतो हा वाणी असणारा जो काही वर्ण आहे. या वाणीचं काम काय आहे? तर त्याला म्हणतो आपण आपल्याविषयी सर्व्हिस प्रोव्हाइडर, म्हणजे शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, विविध सेवा पुरवणारे, व्यवसाय करणारे, हे सगळे या वर्णामध्ये येतात. आणि मग उरलेली जी कामं आहेत जसं शेती आहे. आता शेती म्हणजे जर शेतकरी शेतामध्ये राबला नाही तर आमच्या पोटामध्ये 2 अन्नाचे कणही जाऊ शकत नाही. इतकं महत्वाचं काम करणारा तो शूद्रांमध्ये गणला गेला. ही जी वर्णांची जी हा जो भेदाभेद आहे हा भगवंतांनी कामानुसार केलेला होता, पण आमच्या कर्मठ समाजाने तो कशाने केला? वर्णानुसार केला, जन्मानुसार केला. आणि त्याच्यामुळे संपूर्ण भगवंताच्या पूजेचा, अर्चेचा, त्याच्या प्राप्तीचा सगळा, त्याच्या ज्ञानाचा सगळा मान हा फक्त यांचा. इतर कुणालाही तो अधिकार नाही. स्त्रियांना तो अधिकार नाही. स्त्रियांनी काय करायचं? फुपाट्याने आपली घरदार सांभाळायची, मुलाबाळाचं पोषण करायचं आणि चूल चुकायची. या पलीकडे स्त्रियांना काही ज्ञान प्राप्तीचा हक्क नाही. शूद्रांना तर अक्षरशः अशी परिस्थिती, मंदिराच्या आसपासही फिरकायचं नाही, हात पाऊल ठेवणं तर दूर. पहाटेच्या वेळेला एखाद्या शूद्राचं दर्शन घडलं तर हे आमचे कर्मठ समाजातली ही मंडळी शिव 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 करून त्याला अथवा बोलायचे, शिव्या घालायचे आणि म्हणायचं तुझं तोंड पाहिलं, आता काही माझा दिवस चांगला जाणार नाही, मला आता पुन्हा जाऊन स्नान करायला लागेल. म्हणजे इतका हा भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य, याने शिवायचं नाही, त्याने शिवायचं नाही, हे इतकं वाढलेलं होतं. मग मला सांगा भगवंताची प्राप्ती या स्त्रियांनी आणि शूद्रांनी करायची कशी? कोण तो पांडुरंग, तो सावळा आहे का गोरा आहे हे बघण्याचीही सोय नाही. मंदिराच्या पायरीवरही उभं राहायचं नाही, त्याचं दर्शनही घ्यायचं नाही. मग अशा वेळी या समाजात काय करायचं? मग विचारली ही 18 पगड जातीची माणसं काय करायची? तर कुठल्या तरी झाडाखाली एखादा दगड ठेवायची, त्याला शेंदूर कापायची आणि अमक्या तमक्या म्हणून नाव देऊन ही शेंद्री दैवत पूजायला लागायची. मग कुठून तरी एखादा कोणीतरी बाबा बाबा येऊन बसायचा, तंत्रमंत्र करायचा आणि ही बिचारी बाबडी लोक त्याच्या नादाला लागायची. आजारपणाला औषध काही नाही, हा बाबा जे सांगतात तेच औषध. आणि ह्या गोष्टींमध्ये इतकं म्हणजे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं होतं की त्याच्यामधून लोकांना जे आजही कलियुगामध्ये आपण बघतोय घरात बाबा आमचे, हा काय हिंदू प्रकार सगळा इतका वाढलेला होता की आधीच गरिबीने त्रासलेली होतं आणि त्याच्यामध्ये यांनी सांगितलेले उपाय करता करता या बिचाऱ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळून जाते. मग अशी अवस्था असताना बिचाऱ्या या लोकांचे नाहक जे बळी जात होते याला काहीतरी तोडगा काढणं खूप गरजेचं होतं. त्यावेळेला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो देव, हा जो पांडुरंग इतरांसाठी काय झालेला होता? महागडा झालेला होता. त्याचं दर्शन घेणं महाग झालेलं होतं. ते आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? सोपं केलं आणि ही नामाची मात्रा सगळ्या लोकांना काय करून दिली? या नामामध्ये असणारं जे गुह्यतम असं तत्व आहे, जे रहस्य आहे, ते आमच्या या सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटलं. म्हणून आमच्या या ज्ञानेश्वरांचं वर्णन करताना हा अविवेक म्हणतात.
विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलले. काय सांगितलंय की महासिद्धांत काय आहे? महासिद्धांत भगवंताचं नाम आहे, जे रहस्य आतापर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं. आम्हाला ज्ञान फक्त वेदांमध्ये लपलेलं ठाऊक होतं. मग वेदांवर मग ते द्यावी होती की या ब्राह्मणांची, या कर्मठ समाजाची, कारण त्यांना फक्त वेद ठाऊक होते. वेदाचा उच्चार करण्याचा सुद्धा अधिकार हा त्यांच्याकडेच होता. आणि मग त्याच्यामध्ये असलेलं जे धन आहे, जे ज्ञानाचं धन आहे, हे या शूद्रांना कुठून मिळावं? आमच्या व्यासांनी 18 या एका वेदाचे 4 वेद केले, त्यांची पुराण लिहून काढली, ब्रह्मसूत्र लिहून काढली, पण या कशाचाही अधिकार मात्र आमच्या या गरिबांना दिला नाही. मग त्यावेळेला असं काहीतरी सार हवं होतं. आपण रस काढतो बघा, आणि रस काढल्यानंतर चोथा फेकून देतो, आणि तो रस जो आपण ग्रहण करतो तो काय असतो? अधिक मधुर असतो, अधिक पौष्टिक असतो. तसं नाम नावाचं, विठ्ठल नावाची मात्रा आमच्या या सगळ्या वेदांच्या अभ्यासातून ज्ञानेश्वरांनी काढली. आणि काय केलं? या ज्ञानेश्वरीमध्ये जे संस्कृत भाषेतलं ज्ञान होतं ते प्राकृत भाषेमध्ये अजून सोपं करून सांगितलं. एकेका श्लोकाला 10 दृष्टांत दिलेले आहेत. इतक्या सुंदर पद्धतीने आमची माऊली आमच्या या सर्व आपल्याला, आपल्या भक्तांना या भगवद्गीतेमधलं ज्ञान, या श्रीकृष्णाच्या मुखामधलं ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने सांगते आहे. आणि हे हाती लागल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? तर कुठेतरी सकाळच्या वेळी एखादी जात्यावर तळणारी बाई गाणं गाऊ लागली. दळण कांडण करीते, दळण कांडण करीते, प्रभातीला उठा धरून बसला विठ्ठल सावळा. उठता बसता सकाळपासून सगळी कामं करता करता आमच्या भगिनी गाऊ लागल्या, विठ्ठलाचं नामस्मरण करू लागल्या, त्याच्या ओढ्या गाऊ लागल्या, त्याची भजनं गाऊ लागल्या. कुठल्या तरी एका शेतामध्ये सावता काळी गाऊ लागला, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, माझी अवघी विठाई माझी. पंढरीनाथ महाराज की जय. आणि इतका हा विठ्ठल सोपा झाला, इतका हा विठ्ठल सहज झाला, जो कुठेतरी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळोखात लपलेला होता, त्याचं दर्शन आम्हाला माहीत नव्हतं. या 18 पगड जातीच्या लोकांना तो विठ्ठल दिसायला लागला. घरोघरी जात्यावरच्या ओव्या, दळणावरच्या ओव्या सगळीकडे म्हणून पाणी शिंपताना बायका पाणी ओढत होत्या मोठ्याने आणि भगवंताची गाणी गात होत्या. कोणी जनाबाई आपली बेणी फणी करत होती. तिची बेणी बांधायला आमचा विठ्ठल येऊन बसत होता, तिचं दळण दळायला आमचा विठ्ठल येऊन बसत होता. कुणाच्या तरी शेतामध्ये आमचा विठ्ठल काय करत होता? शेती करत होता. तर कोणातरी तेलाच्या घरी तेल काढत होता. कोणत्या तरी गोरा कुंभाराच्या घरी आमचा हा विठ्ठल मातीची भांडी बनवत होता. असा हा विठ्ठल जो दिसायलाही कठीण होता, तो घरोघरी नांदत होता. आणि म्हणता म्हणता काय झालं तर सगळीकडे विठ्ठल 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 ही परिस्थिती निर्माण झाली. आणि अवघारंग एक झाला, अवघारंग एक झाला, अवघारंग एक झाला. भारत
मी तुकण केले वेळ पाया, जे काही अद्वैताचं भावे अद्वैत तत्व होतं ते समोर भरायला द्वैताचा सिद्धांत संपला. भगवंत हा आहे आणि मी हा आहे, हा खेळ संपला आणि जीव आणि जीव एक रूप झालं. ते 18 पगड जातीमधून नांदायला लागलं आणि कठीण असणारा असा हा भगवंत सगळ्यांसाठी सोपा झाला, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो स्थापित झाला. हाच दिवस आमच्या ज्ञानेश्वरांना पाहायचा होता आणि तो दिसला. म्हणून आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणते, सोनिया सवितराचे अमृते पाहिला, सोनिया सवितराचे अमृते पाहिला, सोनिया सवितराचे अमृते पाहिला, सोनिया. धन्य धन्य तुकाराम देवी केला हा पुरुषार्थ, जळी सगळा सहित वह्या जैस्या तरंगल्या झाला, सहित जैस्या तरंगिल्या झाला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, म्हणे रामेश्वर विठ्ठल तुझ्या, तुकाराम विष्णू तुझ्या, तुकाराम विष्णू तुझ्या, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. पंढरीनाथ महाराज की जय, संत संत तुकाराम महाराज की जय. काय अधिकार आहे बघा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. का कापतोय यम? कारण अधिकार इतका मोठा आहे. या यमाच्या त्या यमनगरीमध्ये येणारे सगळे मंडळी आहेत ते कसे आहेत, तेव्हा त्यागून येणारे. म्हणजे त्याच्या त्या यमनगरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर देह घेऊन येता येत नाही, पण काय करावं लागतंय, देहाचा त्याग करावा लागतोय. पण हा तुकाराम कोण आहे ना, असा की जो सदेह वैकुंठामध्ये चाललेला आहे. आणि हे ऐकल्याबरोबर, म्हणून तुकारामांचं नाम ऐकल्याबरोबर आमचा यम सुद्धा काय करायला लागतो, सळा कापायला लागतो. आपल्या निर्माण केलेल्या इतक्या अभंगांना इंद्रायणी नदीमध्ये या रामेश्वर भट्टाने काय केलं, आज्ञा दिली सगळ्याला बुडवून टाका. बुडवल्या, पण बुडवल्यानंतर आणि काय झालं, त्या पाण्यावर तरंगायला लागला. हा अधिकार आमच्या ज्ञानेश्वर आमच्या तुकाराम महाराजांचा होता. म्हणून ज्या रामेश्वर भट्टांनी त्या बुडवायला सांगितले तोच रामेश्वर भट्ट अभंगामध्ये म्हणतोय की तुकाराम कोण आहे, दुसरा विष्णूच आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी म्हणून विरोध केला, ज्यांनी म्हणून त्रास दिला, तेच पुढे यांचे भक्त झालेले आहेत आणि त्यांचे कौतुकाला लागले. म्हणजे काय चरित्र असेल आमच्या तुकाराम महाराजांचं. वडिलांचं नाव होतं गोविंदबा आंबिले, आईचं नाव होतं कनकाई आंबिले. आणि यांच्या या घराण्यामध्ये विश्वंभर बुवा म्हणून एक सत्पुरुष होऊन गेला, ज्याने विठ्ठलाची अशी परमभक्ती केलेली होती की विठ्ठलाला प्राप्त केलेलं होतं. म्हणजे कुटुंबामध्ये विठ्ठलाची परंपरा, त्याच्या भक्तीची परंपरा होती. परिणामी ही
पूर्वजांची वाडवडिलांची पुण्य आई म्हणून घरामध्ये बऱ्यापैकी सुबत्ता होती, संपन्न समृद्ध असं घराणं होतं. कितीतरी लोकांना कर्ज द्यायची आणि त्यांची शेतीवाडी यांच्याकडे गहाण पडलेली होती. म्हणजे ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी हे सगळे शेतीवाडीचे कागद वाटून टाकले आणि ते इस्रायलमध्ये उडवूनही टाकले, त्यावेळेला म्हणे बैल गाडी घोडे एवढे कागद होते. म्हणजे विचार करा केवढी सुबत्ता, केवढी संपन्नता होती. पण घराण्यामध्ये मोठा भाऊ नाव होतं सावजी. जन्मापासूनच विरक्ती, वैराग्य भाव. कशातही त्याचं लग्न करून दिलं की लग्न करून दिल्यावर बाबा प्रपंचामध्ये बसतो, त्याचं मन रमेल, पण याचं काही चित्त त्या मनामध्ये स्थिर होईना. पहिल्यापासून तो परम वैराग्य होईल. पण असा संन्यास घेता येत नाही जोवर पत्नीची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी, त्या जबाबदारीतून मोकळा होता येत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. हा संन्याशीसाठी असलेला नियम. मग आता कसा कसा प्रपंच केला आणि आई वडील मृत्युमुखी पावले, त्याच्यानंतर पत्नीचाही त्या ठिकाणी ती सुद्धा मृत्यू पावली. आता सावजी बुवा मोकळे झाले. जे घरातून निघून गेले काशीला ते गेले, परत आले नाही. आता संपूर्ण कुटुंबाचा भार हा आला आमच्या तुकाराम महाराजांना. त्यावेळी वय होतं साधारण 18-19 वर्ष एवढं वय असेल. आणि या संपूर्ण कुटुंबात म्हणजे लहान भाऊ होता कान्होबा, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्यांची मुलं, 4 मुलं होती तुकाराम महाराजांना. असं संपूर्ण कुटुंब सांभाळायचं आणि त्याबरोबर सगळा इतका मोठा काम धंदा जो होता महाजनची त्यांच्याकडे होती, या सगळ्याचा भार आला यांच्या. कसा कसा तो सगळा हे सांभाळणं चाललं होतं. पण पहिल्यापासून आमचे हे तुकाराम महाराज हे मनाने इतके प्रेमळ की हा व्यवहार त्यांना कधी प्रपंचातला जमलाच नाही. म्हणजे एखाद्याने यायचं, रडायचं आणि सांगायचं की मला हे कर्ज काही फेडता येत नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या घरी असं आहे, माझं अमुक आजारी आहे, तमुक आजारी आहे. आमच्या या तुकोबांनी काय करायचं, बाबाला सांगायचं याचे कागदपत्र आण, याला देऊन टाक, त्याला जमीन विकायची आणि त्यांनी देऊन. पुढे हळूहळू म्हणता हे सगळे जे काही तारण म्हणून पडलेले कागद होते, कोणाची शेती, कोणाची वाडी, कोणाचं अमुक घर, कोणाचं तमुक, सगळं तारण यांनी सगळ्यांना वाटून टाकायला सुरुवात केली. आता घरामध्ये भरपूर सुरुवात झाली की अहो आपण पैसे दिले त्यांना, त्या पैशाचा परतावा ही मंडळी करत नाहीये आणि आपलं तारण उचलून घेऊन जात आहे. मग आता ही घरात कुरकुर थांबवायला पाहिजे. भाऊ आपला असतो पण वहिनी आपली नसते. वहिनीची कुरकुर कानावर आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी त्याच्या विषयाचे जे काही कागदपत्र होते आपल्या भावाच्या हाती देऊन टाकले आणि आपल्या हिस्सेचे सगळे कागदपत्र इंद्रायणीमध्ये वाहून टाकले. पुढे परिस्थिती अशी बिकट निर्माण झाली की निसर्ग कोपला. 1 नाही 2 नाही 12 वर्षांचा इतका दुष्काळ त्या काळामध्ये पडलेला. म्हणजे आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये जर वाकून पाहिलं तर इतका मोठा दुष्काळ पडलेला हाच एवढा कालावधी. पाऊस नाही, पाणी नाही, शेती नाही, वाडी नाही. म्हणजे अक्षरशः आमच्या समर्थांनी वर्णन करून ठेवलेली आहे त्या काळची. ती वर्णन ऐकली ना की इतकं दुःख होतं, म्हणजे पायासाठी आपल्याला जमीन सरकत जाईल. अशी पटपट चार नाही जनावर पडत होती, मरत होती. घरातली माणसं, मुलं, बाळं, म्हातारं सितारं सगळं फटाफट मरत होते. स्मशानामध्ये जाळायला सुद्धा जागा नाही, इतकी वाईट परिस्थिती आलेली होती. माणसाला खायला जाती इतका भयानक प्रकार होऊ लागला. चोरी होऊ नका, मारी होऊ नका. पण अशा कालावधीमध्ये त्यातूनही टुकू काहीतरी आपण करत राहायचं. यांच्याकडे मालमत्ता भरपूर होती, धान्य साठवलेलं असायचं. मग काय करायचं, ते सगळ्यांना गुडगुड वाटून टाकायचं. आता पत्नी जिजाई, पहिली पत्नी तिचा मृत्यू झालेला होता, दुसरं लग्न केलं. दुसरी पत्नी ही जिजाई, म्हणजे जिला आपण म्हणतो आवडी. आता ह्या आवडीला सहन व्हायचं नाही. अहो काय चालवले तुम्ही, बाहेर निसर्ग एवढा तोडलेला आहे, दुष्काळ आहे, लोकांना खायला अन्न नाही, शेती होत नाही. अशा परिस्थितीमध्ये घरातलं असलेलं धान्य तुम्ही वाटून टाकताय. मग यांनी काय करायचं, आवडी घरात असेपर्यंत शांत विठ्ठल 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 करत राहायचं. आणि आवडी घराबाहेर पडली की लोकांना येता जाता बोलून आपल्या हळूहळू मुंबत धान्य देऊन वाटून टाकलं. एक दिवस असं झालं, या आवडीने
मुलाबाळांना शिजवण्यासाठी धान्य काढून ठेवलं होतं आणि आमच्या या महाराजांनी सगळ्यांना वाटून टाकलं. आवडी घरी आली आणि बघितलं आणि जो तिचा कोप झाला, रागी रागी बडबड 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 करायला लागली. म्हणे तुम्हाला ना अक्कलच नाही, पहिले तर तुम्ही हाकच होता आता फुलच झालेले आहे. म्हणे काय म्हणे फुल बॅड झालेलं आहे, तुम्हाला आता काय समजत नाही, परिस्थिती एवढी वाईट चाललेली आहे आणि सगळं वाटून टाकतात. जा आता शेतात जा आणि काय करा, ऊस तरी खाऊन घ्या, पोरांच्या पोटामध्ये काहीतरी घालायला हवं. आता आमचे विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत आपले गेलेले शेतामध्ये, शेतामधून आपल्या ऊसांची मोळी बांधून घेऊन आले. आता ऊसाची पोळी बांधून घेऊन येत असताना आमच्या बेटा काय रे तुक्या, आज ऊस खाणार आहे, गोड तरी आहे का, हे एक काढून दिला, दुसरा काढून दिला. येईपर्यंत घरी फक्त एक ऊस शिल्लक राहिला, घरामध्ये पाऊल टाकत नाही तोपर्यंत आवडीने कमरेला बदल जोड पोचला, हातामध्ये तो ऊस घेतला आणि जे म्हणून पडवायला सुरुवात केली. आमच्या महाराजांना काही विचारू नका, महाराज जगभर पडतायत, पोरं ओढतायत, नाचतायत, हसतायत, सगळी गंमत जम्मत. बिचारी रागे रागे रडते बडबडते आणि शेवटी तो ऊस मोडला, त्याचे 2 तुकडे झाले. तेव्हा गुपचूप खाली बसली आणि डोक्याला हात लावून रडते बडबडते आणि यांनी काय बरं करावं, हसत हसत तो ऊस उचलावा, सोलावा आणि आमच्या आवडीला आणून द्यावा. आवडी फक्त जरा गोड आहे का, असा हा रागा रागाचा आनंदाचा असा हा संसार लुटूपुटूचा चालू होता. आणि नंतर नंतर अक्षरशः खूपच संपूर्ण निसर्गाची परिस्थिती आता बाहेर झाली. आता शेतीत तर काही होत नाहीये, काहीतरी कामधंदा तरी करा. म्हणून आवडी काय करायची, ते घरी आता रिकामी पहिले होते, शेतीला तर काही उपयोग नाही, तेव्हा काहीतरी बिझनेस तरी करा. म्हणून आमच्या आवडीने काहीतरी आणून धान्य बिन्य द्यायचं आणि पोटी भरून त्या बैलावर ठेवायची आणि जा बाजारात जाऊन विकून ये. हे आपले विठ्ठल विठ्ठल करत विकायला जायचे आणि गंमत करायची त्यांच्यासोबत, कारण जवळ नव्हती, बाजार जवळ नव्हता, लांब जाऊन प्रवास करावा लागायचा. मग एकट्या दुसऱ्याने जाणं थोडंसं धोक्याचं होतंय, चोरीमारी होऊ शकते, दरोडेखोर येऊ शकतात. मग अशा वेळेला तिला चौघांनी मिळून असं आपापले बैल घेऊन निघायचे. आणि पुढे त्यांना असा अनुभव यायला लागला, हा तुमच्या जर सोबत असेल ना तर आपला बिझनेस होत. सगळेजण आपल्याकडे न येता या तुक्याकडे जात आहेत. तुक्या जो पण काम सांगेल मुखाने किंवा समोरचा जो काय सांगेल त्या धान्य देऊन टाकतो, आमचं धान्य कोण विकत घेत नाही. त्याच्यापेक्षा आपण याला अद्दल घडवूया. एक दिवस असंच धान्याचं पोतं घेऊन सगळ्यांबरोबर आपले तुकाराम महाराज निघाले. रात्रीची वेळ होती आणि गर्भ असं वन होतं, त्या वनामध्ये विश्राम करण्यासाठी ही सगळी मंडळी थांबली. तुकाराम महाराजांना विठ्ठल विठ्ठल करता करता कधी त्यांचा डोळा लागला. गुपचूप ही सगळी मंडळी उठली आणि आपल्या बैलांना घेऊन आपलं सामान घेऊन वाटेला लागली. यांना का आली जाणीव नाही. आणि नंतर उठून बघतायत, जो पाऊस सुरू झाला, उठून बघतायत तर काय, अरे मी आणि माझा बैल आणि माझं धान्य बाकी कोणीच नाही. आता मनामध्ये थोडीशी चुकचुक व्हायला लागली. आता हे पाऊस पडतोय, पाऊस थांबण्याचं नाव नाही आणि हे ते खाली ठेवलेलं पोतं हे विकलं. आता इतकं मोठं पोतं उचलून वर ठेवावं कसं बैलावर, मनामध्ये चिंतन करतायत आणि वर बघून विठ्ठलाचा धावा करतायत. अरे विठ्ठला बाबा ये माझ्या मदतीला. आणि पाहतात तर काय, कोणीतरी एखादा माणूस असाच त्या वनातून चालत चालत आला आणि म्हणे, बाबा तुम्ही काय उभे करता एवढ्या रात्री वनामध्ये. तर म्हणे असं असं झालंय, बरं काय करू मी तुम्हाला मदत, मला फक्त हे पोतं उचलून जरा वर ठेवायला मदत कर. तुकाराम महाराजांनी मागावं आणि त्याच्याच आधी या विठ्ठल रूपामध्ये आलेल्या मुलाने पटकन ते पोतं उचलून बैलावर ठेवावं. बरं आता इतक्या वनातून तुम्ही जाणार कसे, ते तुम्हाला रस्ता ठाऊक आहे का. अरे आता बाजारात जाण्यात काही उपयोग नाही, धान्य विकलेले आहे, आता मला घरी जायचं. म्हणजे कुठे राहता तुम्ही, मी देऊळला राहतो. अहो बरं झालं, मी पण तिथेच चाललोय, सोबत तुम्ही. आणि दोघे चालत चालत देऊच्या दिशेने चालले. पुढे इंद्रायणी नदी लागली, नदीला आला होता त्यावेळेला नेमका पूर. तर आपण काय करायचं, जेव्हा पाऊस हवा असतो तेव्हा तो पडत नाही आणि तो पडतो तेव्हा सगळं नुकसान होऊन जातो. आता शेतीला जर नदीला पूर आल्या पलीकडे जाणार कसं, बाबा तुम्ही घाई करू नका, थांबा, मी आधी पाण्यामध्ये उतरतो आणि अंदाज घेतो पाण्याचा किती
नाहीये. चालण्यासारखं असेल तर आपण चालत जाऊ, नाहीतर आपल्याला इथे थांबावं लागेल. आणि हळूहळू हा मुलगा अंदाज घेत घेत पाण्यात उतरला, अगदी पाण्याच्या मध्यापर्यंत गेला आणि खाली वाकला. हा वाकून करतोय काय या आमच्या तुकाराम महाराजांना कळेना. या मुलाने काय करावं, आता म्हटलं आपलं सुदर्शन चक्र पाण्याच्या खाली ते ठेवलं. ते चक्र असं मोठं झालं, संपूर्ण नदीचं पात्र व्यापलं. आता आवाज होतो, हा बाबा या बैलाला घेऊन या आता. आणि म्हणजे काय, थोडक्यात रस्ता तयार करून दिला. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये काहीतरी जाणीव होत होती, म्हणे हे कसं शक्य आहे. हा मुलगा खाली वाकून काय करत होता आणि असा रस्ता इतका, म्हणजे आता नदीचं पात्र आपल्याला माहित असतं, कुठे दगड लागतोय, कुठे खाली उंच आहे, कुठे खोलगट आहे, पण हा असा सपाट रस्ता. मनामध्ये शंकेची पाल सुटणूक होतीच, पण काय बोलत नव्हते. आले, नदी पार झाली, घरापर्यंत आले आणि म्हणाले, बाबा थांब जरा, 2 घोट गोड पाणी घेऊन जा, चहा पाणी घेऊन जा. बस मी पटकन आलो, माझ्या आवडीला उठवतो. आणि आज जातात, आवडीला उठवतात आणि बाहेर येऊन बघतात, बाहेरचा हा मुलगा हात जोडले त्या भगवंताला प्रणाम केलं. म्हणजे कळलं होतं की विठ्ठला तूच माझ्या सोबतीला आला. अशा प्रकारे यांचा हा बिझनेस चालू होता आणि आता धन उरलं नव्हतं. अशा प्रकारे नुकसानच तुम्ही करताय, आता कुठून पैसे आणायचे आणि कशा पद्धतीने आपण घर चालवायचं. मग आवडी तशी तिचं म्हणतात का, एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं असतं की घेतलेली गोष्ट परत देणार हा विश्वास लोकांना होता. मग तिच्या शब्दाखातर नातेवाईकांनी यावं, घरी बसावं, कारण आवडीचं घराणं तसं श्रीमंतीचं होतं, तुझं माहेर श्रीमंतीचं होतं. मग नातेवाईकांनी यावं, बसावं, 4 पैसे पुढे करावे आणि हे पैसे तुम्हाला व्यवहारासाठी देतोय, काम धंदा करा, त्याचे दुप्पट करा आणि मग आमचे पैसे रिकामी द्या. लोक येऊन बोलायचे, हो अरे काय हे कशाला ते विठ्ठल विठ्ठल करतो, तुमच्याच पोळ्यात जातो, विश्वंभर बुवा काय मिळवलं, विठ्ठलाचं नाव घेऊन काय मिळत नाही बाबा, सोडून देतो नाच आणि काम धंद्यावर लक्ष केंद्रित कर. आता पैसा दिला नातेवाईकांनी, पैसे घेतले, आता काहीतरी आपण हा वेगळा व्यवसाय करूया. म्हणून मिरच्या घेतल्या, मिरच्या विकत घेतल्या आणि म्हणाले या मिरच्या खाणारे लोक कोकणामध्ये जास्त. मग कोकणात विकायला गेले मिरच्या. 3 पोती घेऊन गेले आणि गेल्यानंतर बाजाराच्या ठिकाणी थांबले. थांबल्यानंतर एक बाई आली आणि म्हणे, हो छान आहे, कशा, अमुक अमुक काहीतरी पावली दिली आणि म्हणे मला याच्या मिरच्या द्या. त्यांनी आपले हात वजन नाही, काही नाही, हाताने उचलले आणि दिल्या. म्हणजे एवढ्या अजून ना, अजून दिल्या उचलून. ही बाई गावामध्ये आली, टोकाटा करायला लागली. अहो कोणतरी आलाय, तुक्या नावाचा व्यापारी, छान मिरच्या घेऊन आलाय, वाटेल तेवढं देतो, जा 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 म्हणता म्हणता ही रांग लागली. सगळी मंडळी आली. बघता 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 2 पोती संपली. एकाने एक पैसा म्हणून दिला नाही. कोणी एकाने दिले थोडेसे तांदूळ, म्हणजे व्यवहार असाही चालायचा, याच्या बदल्यात काहीतरी दुसरं. कोणीतरी थोडेसे मुठभर तांदूळ दिले. बाकीचे सगळे पुढच्या महिन्यात याल ना तेव्हा दुप्पट पैसे देतो, आज आमच्या घराकडे पैसे नाही. असं म्हणून म्हणून 2 पोती संपली. आता उरलं होतं 1 पोती. एक माणूस आला आणि म्हणाला माझ्या मुलीचं लग्न आहे हो, आणि बसला. कारण सगळ्यांनी यांचं पाणी सोडलेलं होतं की हा मनुष्य कसा आहे, प्रेमळ आहे, तर काय व्यवहार करत नाही. आणि बसला तो रडायलाच लागला. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे निसर्गाचं, माझ्या मुलीचं लग्न येऊन भेटलंय, आठवड्याभरामध्ये सगळी लग्नाची सगळी घाई सुरू होईल, घरामध्ये पैसा नाही, मला हे पोतं देता का, पुढच्या महिन्यात तुम्ही याल ना तेव्हा नक्की तुमचे सगळे पैसे देतो. आता काय आमच्या तुकाराम महाराजांना सांगावं, त्यांनी उचलून पोतं दिलं. आता हातामध्ये सगळा व्यवहार संपलेला होता फक्त 1 पावली आणि मुठभर तांदळाचे कण. याच्यावर आता घरी जायचं कसं, बसले तिथे तांदळाच्या कण्या शिजवायला बसले, भात करून खायचा होता. आणि हा सगळा व्यवहार वर बसून आमचा विठ्ठल आणि मी बघत होती, डोक्याला हात लावत होते. माझा तुमचा त्याला काही कळतोय का व्यवहार, कशाला म्हणून त्याला या व्यवहाराचा अटकलचा. आता काय करावं, पाकोट बाजूला ठेवावं, आपलं राजमुकुट बाजूला ठेवावं आणि पुन्हा आमच्या विठ्ठलाने उतरावं. आणि या आमच्या विठ्ठलांचं म्हणे मी कोण आहे, आमच्या तुकाराम महाराजांचं मी नोकर आहे. आणि घरोघरी फिरले, ज्याने ज्याने जेवढ्या जेवढ्या मिरच्या नेल्या होत्या, म्हणे आमचे महाराज तुकशेट आहेत. तुकशेट म्हणजे काय, तुलना करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट. त्यांच्या हातांमध्ये एवढी जादू आहे की वजन वापरायची त्यांना गरज लागत नाही. तेव्हा
सगळ्यांच्या घरी ज्यांनी ज्यांनी जेवढ्या भिक्षा दिल्या तो हिशोब आमच्या विठ्ठलाने सांगितला. सगळ्यांच्या घरून पैसा वसूल केला जेवढ्या भिक्षा दिल्या. आता आला ज्याने हे अख्खं पोतं घेतलेलं होतं त्या पोतं घेऊन आलेल्या माणसाकडे म्हणे मी लोकं त्यांचा पैसे द्या. तर नाही माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, त्यांनी काय पैसे तिथे मागितलेले नाही म्हणे. पैसे घेतल्याशिवाय तर आम्ही जाणारच नाही. तुम्हाला माहिती नाही शेठची शेतानी किती कडक आहे, घरामध्ये पाऊल ठेवायला देणार नाही. पैसे घेतल्याशिवाय तर जाणारच नाही. तिकडेच आमचा विठ्ठल बसून राहिला म्हणजे पैसे घेतल्याशिवाय मी घराच्या दारातून उठणारच नाही. आता सगळं गाव गोळा झाला. सगळेजण म्हणायला की अरे काय रे पैसे न घेता पोतं घेतलंस, तुला काहीतरी लाज वाटायला पाहिजे. आपल्या गावाला सगळेजण हसतील तेव्हा ते पैसे तेव्हा कुठे त्या माणसाने पैसे दिले. अशा प्रकारे हा सगळा व्यवहार पूर्तीनं नेला आमच्या विठ्ठलांनी आणि सगळा पैसा गोळा करून आणून दिला आमच्या या तुकाराम महाराजांच्या हातामध्ये. म्हणजे तू कोण? अहो मी या गावाचा चौधरी आहे. आमचं गाव असं फुकट घेऊन गेलं तुमचं काही धान्य तर आमच्या गावाला काय लागेल? पर्यंत लागेल. नाही आमची माणसं चांगली आहेत, देणारी आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी हा तुमचे जे काही निश्चय त्याचा पैसा दिलेला आहे. आणि असं हे धन गोळा करून आमच्या तुकाराम महाराजांच्या हाती द्यावं आणि विठ्ठलाने म्हणावं आता मी येतो महाराज. नाही आता तांदळाच्या कणा शिजल्या जरा 2 घास खाऊ का. आणि छानपैकी तो जे काही तेच बनवली होती विठ्ठलही बसून प्यायला आणि तिथून निघून गेला. आणि सगळं आवडून निघत होते तोपर्यंत गावात काही 4-5 टकली आली तिकडे आणि म्हणायला काय कुकशेठ तुम्ही गाणी म्हणत होता आणि सगळ्यांकडनं तुमच्या नोकराने म्हणे असं वसुली केली. माझ्या नोकराने मी तर एकटाच आलोय. आता झाली आता असलेली तिची रक्कम परत कोणी रडका भेटला की त्याला वाटावी असं करत करत घरापर्यंत आलं. आणि सगळी घटना कळल्यानंतर आमच्या आवडीने हात जोडले. तुमच्या ज्याने काही होणार नाही, आता मलाच काय तो संसार काटावा लागेल आणि सगळ्यांची गुरगुर मला बघावी लागेल. बघता बघता इतका हा प्रपंच जड होऊ लागला आणि आमच्या तुकारामांना काय व्हायला लागलं? नैराश्य यायला लागलं की काही होत नाही, इतके प्रयत्न करूनही काही साध्य होत नाही. मुलाबाळांची पोटं भरायची. मोठा मुलगा अगदी अन्नधान्य नाही, मृत्युमुखी पडला. अशी वाईट परिस्थिती बघून 13 दिवस भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसले. भगवंताला प्रश्न जाब विचारायला की याला उत्तर काय. आणि विठ्ठल विठ्ठल करत 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 त्यांनी एक दिवस अशी परिस्थिती निर्माण केली की खरोखर विठ्ठलाला उत्तर द्यावं लागलं. रोज उठावं, सकाळी कुठेतरी निघून जावं, कुठल्या तरी गावामध्ये कीर्तन करावं, लोकांना वारंवार विठ्ठलाचे गुणगान सांगत बसावे. आणि हेच चाललेलं होतं. आता आवडीने पूर्णपणे घराची जबाबदारी घेतलेली होती. हा माणूस काही आपल्याला या प्रपंचामध्ये उपयोगाचा नाही. एक दिवस असंच झालं होतं. 4-4 दिवस गायब बसायचे, कुठे जायचं माहिती नाही, पण वळून पुन्हा यायचे बरं का. त्यामुळे आवडीला माहित होतं हा माणूस कुठेतरी कीर्तनाला गेला असणार, विठ्ठल विठ्ठल करत बसलेला असणार. आज बरेच दिवस झाले, 8 दिवस झाले तरी आला नाही घरी. म्हटल्यावर कोणीतरी येऊन सांगितलं की भंडारा डोंगरावर आत्ताच येऊन बसले. म्हटल्यावर आमच्या या माऊलीने भरभर भरभर कोंड्याच्या भाकऱ्या थापायच्या आणि भाकरी थापली. त्या गडूमध्ये पाणी घेतलं थंडगार आणि तशीच भरभर भरभर दुपारच्या वेळेला निघाली. कडकडीत ऊन होतं, डोक्यावर पदर घेतला आणि त्या टोपलीमध्ये छान अशी प्रेमाने भाजलेली एकच भाकरी होती. कारण धान्यच तेवढं होतं. भाकरी घेतली आणि तर निघाली. निघता निघता असं झालं, पायामध्ये वाहना नव्हत्या, पायामध्ये बाबळीचा हा मोठा काटा घुसला आणि आई ग म्हणत तिकडेच कोसळली. कोसळल्याबरोबर हातामध्ये टोपली पडली. टोपलीची भाकरी खाली पडली. पायाचा तो काटा राहिला बाजूला. पटकन उठून पहिली भाकरी उचलली आणि पदरानं झाडून घेतली, कारण दुसरी भाकरी नव्हती. माझ्या या तुकारामाला, माझ्या या तुक्याला पोटभर काहीतरी इतक्या दिवसांनी आलंय, काय पोटामध्ये असेल कुणास ठाऊक. तेव्हा ही भाकरी तरी खाऊ दे. आपल्या पदराने काटक्या तुक्या पदराने भाकरी पुसली आणि तशीच बसली. तितक्यात एक कोणीतरी छोटासा लेकरू आपल्या हातामध्ये डोंगराची काठी घेऊन तिथपर्यंत आला. म्हणे काय झालं? म्हणे तू कोण मेल्या दुपारच्या वेळेला इकडे काय करतोय? अगं थांब आई, तुझ्या पायातून काय आहे? रक्त येत आहे बघ भडाभडा. हा रे काटा तुमचा. म्हणे थांब आई, बस आणि तिला बसवलं आणि हळूवार भूंकर
हिला कळलं सुद्धा नाही, गळगळ वाहणारं रक्त लगेच थांबलं आणि थांबल्यानंतर हिला इतकं बरं वाटलं. हळूवार आमचा या पांडुरंगाने या छोट्या लेकराचं रूप घेऊन त्या ठिकाणी तो आला होता आणि काय करत होता, आमच्या या माऊलीची काळजी घेत होता. कारण त्यांचा जो भक्त आहे तुकाराम, त्याची काळजी घेणारी ही माऊली होती, म्हणून तिची काळजी घेणं हे आमच्या विठ्ठलाचं कर्तव्य होतं. आणि त्याच्यानंतर आता झालं ना तुझं, काढला ना काटा, चल पळ म्हणून त्याला हाक लावत होती. हाक असता जाता जाईना बघत राहिला भाकरीकडे. हिला वाटलं याचं लक्ष आहे भाकरीकडे, हिला हवाय ह्याला हवी आहे भाकरी. हिने पटकन त्याच्यावर फटका टाकला आणि भरा चालत राहिली. हे पोरगं काही इच्छा सोडेल, पाठवून येते आपल्या मुलात, शिव्या देते, हट मेल्या मागेच लागला, चिकटला कसा रे तू, चलला परत धावत सुटली. तरी हा पोरगा त्याच्या मागून धावत सुटला. धावत पटकन तिथे आमच्या तुकाराम महाराजांच्या पर्यंत येऊन पोहोचली आणि त्यांना भाकरी दिली. आता हा पोरगा येऊन राहिला समोर होतो. आता ही समजून गेली यांच्या काही पोटामध्ये ह्या भाकरीचं एक तरी काच काय जायचा वाटत नाही. हा लबाड पोरगा येऊन इथे उभं राहिल्या म्हटल्यावर तुकाराम महाराज काही ऐकणार नाही, ते काय करणार आहे, भाकरी देणार. आता हा मुलगा कोण आहे हे आमच्या तुकाराम महाराजांनी ओळखलेलं आहे आणि ते हसत म्हणाले, आता आवली तुझ्या मागे प्रभू आहे, बघ तरी, बघू नका तो आवडत पोरगा येऊन उभा राहिला, बघू नका, तुम्ही खा. अगं बघ तरी कोण आलंय, या तुझा जगत जेवी येतात जातात त्यांना नावं ठेवतेस, त्यांना शिव्या करतेस, तो येऊन उभा राहिलाय बघ. आणि भगवंताला बोलवायला लागले, भगवंत या तुम्ही काय का माझ्याबरोबर 2 घास खा. पण ही आवली काही खायला देईना आणि तुकारामांच्या घशाखाली काही घास उतरेना. तर असा हा आमचा पांडुरंग होता. त्यांना शिव्या देणारी जनाबाई असो किंवा शिव्या देणारी आमची ही आवली असो, मनामधला भाव त्याला कळतो आणि भावाचा तो भुकेला असतो हे जाणून आवलीची सुद्धा ते काळजी घेत होते. आणि परिस्थिती पुढे संपूर्ण गावाची अशी बिकट होत गेलेली होती. आणि अशा वेळेला भगवंताच्या नामामध्ये हे आमचे तुकाराम महाराज इतके दंगून गेलेले होते की सगळीकडे 4 दिशांना केवळ आणि केवळ भगवंतच दिसायला लागला. विठ्ठल विठ्ठल म्हणून सारखं नामस्मरण, भजन सुरू झाली, कीर्तन सुरू झाली. आता मात्र शिकण्यामध्ये सुद्धा वेळ वाया गेला असं त्यांना वाटायचं, कारण शिकताना आपल्याला नाम येत नाही याचं सुद्धा त्यांना वाईट वाटायला लागलं. अहो रात्र भगवंताचं करत गेले आणि एक दिवस होता. सर्वांना सारखं सांगायचे की माझा विठ्ठल मला न्यायला येणार. तो दिवस होता तुकाराम बीज, फाल्गुन महिन्याची द्वितीया. आणि असंच कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये आमच्या तुकाराम महाराजांचा स्वर अत्यंत असा गहन झाला आणि आकाशामध्ये सगळीकडे काय दिसायला लागले, सगळ्या देव देवता हातामध्ये फुलांच्या टोपल्या घेऊन आला होता. भगवंताचं विठ्ठल 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 असं नाम चालू होतं. आणि विठ्ठल असं नाम चालू असताना काय दिसायला लागला, तर दूर कुठून तरी गरुड उडत येत आहे आणि त्या गरुडाच्या पंखांनी सोसाट्याचा वारा सुटायला लागला. आता जाणवायला लागलं की गरुड येते, त्या आधी माझा भगवंत मला न्यायला येतोय. घाई करा सगळ्यांना सांगायला लागले. आवलीला बोलवलं. आवलीला म्हणायला लागले, अगं आवली चल ग माझ्या बरोबर, माझा विठ्ठल मला न्यायला येतोय. आई म्हणते, आमची आवली म्हणते, तुमचं डोकं आता पूर्ण कामातून गेलं, त्या विठ्ठलाला काही काम नाही, तो तिथून तुम्हाला न्यायला येणार. आता वेळे परत सांगते ते बघ, आकाशामध्ये सगळे ब्रह्मपुत्र, सगळे यक्ष किन्नर देव, सगळ्या देव देवता त्या ठिकाणी दुरुबी वाजवायला लागले, सगळी वाद वाजू लागलेली आहे. भगवंत माझे येत आहेत, घाई कर मावले, घाई कर, आता वेळ वाया घालू नकोस, ही संधी परत येणार नाही. आवली म्हणायचे, तुमचं डोकं फिरलंय जरा, मला तिथे घरामध्ये काम आहे, आतमध्ये निघून गेली. इथे भगवंताच्या नामाचा, त्यांच्या अभंगाचा, कीर्तनाचा गजर चालू होता आणि म्हणता पिवळं पितांबर दिसायला लागला. आकाशामध्ये सगळी पिवळाई, सगळं आकाश पिवळं झालं. असं भगवंत त्या ठिकाणी यायला लागले. सगळा सोहळा फक्त आमच्या तुकाराम महाराजांना दिसतोय. आणि विठ्ठलाचं गाण चालू आहे, भगवंत यायला लागले आणि भगवंत
तुकारामा फार काळ झाला आणि भगवंतांनी यान पाठवलं, विमान पाठवलं, ते विमान पुढे येऊन थांबलं. आता आमचे तुकाराम महाराज कसे चढणार? सर 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 कीर्तनामधून चालायला लागले, चालत 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 पुढे निघत गेले. सगळीकडे सोसाट्याचं वादळ व्हायला लागलेलं होतं, कोणाला काही दिसत नव्हतं, पण मुखामधून अभंग गात होते, लोक विठ्ठल विठ्ठल करत होते, सगळीकडे वाद्यांचा गजर चालू होता. आणि बघता बघता त्या यानापर्यंत जाऊन आमचे हे तुकाराम महाराज थांबले. पाहिलं तर वर चढता येईना. काळ पुरुष त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणाला, तुकाराम महाराज तुम्हाला वर चढायचंय का? तर म्हणे हो मला वर चढायचंय. काळ पुरुष जो सगळ्यांना खाण्याचं काम करतो, तो काळ पुरुष खाली वाकला, त्याच्या डोक्यावर त्याच्या माती पाय ठेवून आमचे हे तुकाराम महाराज वर चढले आणि त्याच्या खांद्याला सहकार्य करायला आमचे साक्षात या सृष्टीचा जो उत्पादन करता आहे ब्रह्मदेव त्या ठिकाणी खांदा द्यायला आले की खांद्याला हात दिला आणि वर चढायला त्या विमानामध्ये बसण्यासाठी हा सगळा दिव्य सोहळा. का तर म्हणे जी सृष्टी मी निर्माण केली ती सृष्टी हेतून कोणीतरी त्या सृष्टीच्या पलीकडे चाललाय, त्याला मी या ठिकाणी खांदा द्यायला आलोय. हा सगळा सोहळा आमच्या तुकाराम महाराजांनी पाहिल्या डोळ्यामधून घडाघडा अश्रू पाहत होते. त्या भगवंताचं ते राजसं मनमोहक असं दृश्य पाहत होते, मुखातून अभंग गात होते आणि मागे वळून वळून सगळ्यांना सांगत होते, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात. तुम्ही राम राम द्या, तुम्ही राम राम द्या, आम्ही जातो आमच्या गावात, जातो आमच्या गावात. आणि म्हणता म्हणता आमचे तुकाराम महाराज बघता बघता आकाशाच्या वेगाने वर 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 निघून गेले, धावत पायता गेल्या. अगं आवली बघ 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 तुकाराम महाराज कसे आकाशामध्ये उडायला लागते. बघता 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 त्या विश्वंभराला त्यांनी मिठी मारलेली आहे, त्यांच्या डोक्यावरून आमच्या भगवंतांनी हात फिरवलेला आहे, प्रेमाने लिंग दिलेला आहे आणि म्हणाले चला आता महाराज आपल्या वैकुंठाला जाऊ. आणि बघता 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 हा आकाशामध्ये उंच 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 गेला आणि सगळ्यांच्या दृष्टी आड झाला. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपल्या सतत भजनाच्या मार्गातून, आपल्या नामस्मरणाच्या मार्गातून आणि आपला भाव, आपला अंतरंग, आपलं सगळं काही त्याला म्हणतो आपण आत्मनिवेदन भक्ती या माध्यमातून तुकाराम महाराजांनी हा सोन्याचा दिवस पाहिला. तेव्हा आपल्याही आयुष्यामध्ये असा सोन्याचा दिवस आपल्याला आणायचा आहे असा संकल्प करून आजच्या या कीर्तनाची आपल्याला सांगता करायची आहे. सोनियाचा दिवस, एक चिरान मेगा मेगा, एक चिरान मेगा मेगा, तुझा विचार मावा, तुझा विचार मावा, राणी रावडी याची मंदिर जोडी, याची मंदिर नजरे भक्ती संपदा, सर्व संकटे करा, तुझा मंदिर महाराज की जय.